च्या व्हिडिओमध्ये आपण आपली जी सूर्यमाला आहे, सोलार सिस्टीम, या संदर्भात इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ठीक आहे. आता सूर्यमालेच्या सेंटरला कोण प्रेझेंट आहे? सूर्य. डेफिनेटली इट इज अ सन. सनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, बरोबर, गुरुत्वाकर्षण बलामुळे सर्व ग्रह, उपग्रह, बटुग्रह, धूमकेतू असतील, हे सर्वच्या सर्व आणि इतर प्रकारच्या सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स म्हणजे खगोलीय वस्तू असतील, हे सूर्याच्या सभोवताली भ्रमण करत असतात. एखादा ग्रह स्वतःभोवती फिरत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? त्याचं रोटेशन, त्यामुळे त्याला आपण सेल्फ रोटेशन, बरोबर, परिवलन. मात्र सूर्याच्या भोवती फिरणे याला काय म्हणतो आपण? रिव्होल्यूशन. काय म्हणतो? रिव्होल्यूशन, परिभ्रमण म्हणतो. पण आता आपल्याला माहित आहे की सूर्य आणि त्यानंतर सूर्याच्या सभोवताली असणारे किती ग्रह आहेत आपल्या सोलर सिस्टीम मध्ये? 8 उपग्रह आहेत, बरोबर. यापैकी सर्वात अगोदर आपण काय करू? सन संदर्भात थोडीशी माहिती समजून घेऊ. आता सोलार सिस्टीमच्या सेंटरला सिच्युएटेड असणारा जो सन आहे, तर या सनच्या संदर्भात जर सांगायचं असेल तर पहा, अतिशय तप्त वायूंचा गोळा, बरोबर, असं एक सूर्याचं वैशिष्ट्य आहे. आणि सर्वात महत्वाचं जर आपण पाहिलं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान किती आहे? 6000 डिग्री सेल्सिअस, 6000 अंश सेल्सिअस. फक्त कसं सांगितलं मी? त्याच्या पृष्ठभागाचा, त्यातल्या आतील कोरचं सांगितलं का? नाही. त्यानंतर सांगितलं मी तुम्हाला की जे सन आहे, या सूर्याच्या संदर्भात ही जी प्रचंड प्रमाणात जे तापमान आहे, जी उष्णता या मधून बाहेर पडते, हे कशामुळं? कारण सूर्यावर सातत्यानं कशाचे स्फोट होत आहे? हायड्रोजनचे स्फोट आहे. तिथं हेलियमची काय तयार होत आहे? केंद्रके तयार होत आहे. येतं लक्षात? म्हणून सूर्याचं जे इंधन आहे ते काय आहे? हायड्रोजन. हायड्रोजन पासून हेलियमची केंद्रके न्यूक्लिअर फ्युजन पद्धतीने तयार होत असतात. त्यानंतर 13,92,000 किलोमीटर ही काय आहे? सूर्याची डायमीटर आहे. जेव्हा की पृथ्वीची जर पाहिली आपण तर पृथ्वीची डायमीटर किती आहे? 12,800 किलोमीटर आहे. आणि म्हणून जवळपास 13 लाख पृथ्वी कशामध्ये सामावू शकतात? सूर्यामध्ये सामावू शकतात. इतकी प्रचंड क्षमता कोणाची आहे? सूर्याची आहे. हा जो सूर्य आहे, आता आपल्याला माहित आहे की आपली अर्थ ही स्वतःभोवती काय करते? रोटेट करते. त्याला आपण परिवलन म्हणतो. आणि सेल्फ रोटेशनचा कालावधी किती आहे? 24 आवर्स. त्यानंतर आपली अर्थ ही सूर्याभोवती एक विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असते. यासाठी किती दिवस लागतात? 365 दिवस आणि 6 तास, ज्याला साधारणतः आपण 1 वर्ष म्हणतो. आता असं असेल तरी हा जो सूर्य आहे ना, या सूर्याचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे की सूर्यामध्ये सुद्धा सेल्फ रोटेशन आहे, सूर्यामध्ये सुद्धा रिव्होल्यूशन आहे. मग हा जो सूर्य आहे, हा स्वतःच्या ऍक्सिस संदर्भात रोटेशन करत असतो. स्वतःच्या अक्षाभोवती त्याचं फिरणं चालू असतं. लक्षात आलं? म्हणजे सूर्यामध्ये स्वतःचं काय आहे? परिवलन, सेल्फ रोटेशन आहे. त्याच्या ऍक्सिस संदर्भात तो रोटेट होत असतो. आणि दुसरं सांगितलं मी तुम्हाला की हा जो सन आहे, हा सन मिल्की वे जे आहे, मिल्की वेच्या सेंटर संदर्भात मिल्की वेला काय करायला? तो या ठिकाणी रिव्हॉल्व करायला. लक्षात आलं? म्हणजे याचा अर्थ जशी पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, तशाच पद्धतीनं सूर्य हा मिल्की वेच्या सेंटर सह काय करत आहे? फिरत असतो. हे कोणाचं वैशिष्ट्य आहे? सूर्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर एन्सायक्लोपीडिया जर पाहिलं आपण थोडीशी इन्फॉर्मेशन सूर्या संदर्भात, तर पहा इथे दिलेलं तुम्हाला इक्वेटोरियल डायमीटर दिलंय. पहा आता हे माइल्स मध्ये दिलंय. पहा सूर्याचं मास तुम्हाला इथे लक्षात येईल. 1.99 into 10⁻30 किलोग्रॅम. पृथ्वीचं वजन किती आहे? 6 × 10⁻24 किलोग्रॅम. हे कोणाचं वजन आहे? पृथ्वीचं वजन आहे. पण सूर्याचं वजन जर पाहिलं आपण तर किती आहे? 1.99 into 10⁻30 किलोग्रॅम. त्यानंतर इथं पहा, इथं दिले तुम्हाला गॅलेक्सी सेंटर डिस्टन्स. आता ऍक्च्युअली हे लाईट इयर मध्ये दिलेलं आहे.
ठीक आहे, काही अडचण नाही. पहा इथं लाईट इयर म्हणजे काय माहितीये का? प्रकाश वर्ष. प्रकाश वर्ष म्हणजे काय की प्रकाशाने एका वर्षामध्ये किती अंतर पार केलं यावरून काय निघतं? प्रकाश वर्ष हे एकक असतं. तसं हे तुम्हाला सिलेबस नाही, फक्त लाईट इयर लक्षात घ्या. त्यानंतर रोटेशन पिरियड सांगितलेलं आहे पहा. रोटेशन पिरियड किती आहे? 25 डेज. म्हणजे सूर्याला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात? 25 दिवस लागतात पृथ्वीवरचे. आणि गॅलेक्टिक ऑर्बिट पिरियड, जसं मी तुम्हाला म्हणलो की एक आपली जी मिल्की वे गॅलेक्सी आहे त्या संदर्भात सुद्धा सूर्याचं काय चालू असतं? सेंटरच्या संदर्भात रिव्हॉल्युशन चालू असतं. आणि म्हणून गॅलेक्टिक ऑर्बिट पिरियड जो आहे हे आहे 225 बिलियन इयर्स. ओके. त्यानंतर सरफेस ग्रॅव्हिटी जर पाहिली 274 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आपल्या पृथ्वीची ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे? 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. जेव्हा की सरफेस ग्रॅव्हिटी आपण सूर्याची पाहिली तर किती आहे? 274 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. इतकी त्याची काय आहे? सरफेस ग्रॅव्हिटी आहे. आणि त्यानंतर सरफेस टेम्परेचर सांगितलं पहा तुम्हाला 5778 केल्विन. म्हणजेच अंदाजे किती घेतो आपण? 6000 किलोमीटर. किती घेतो? 6000 किलोमीटर हे सूर्याचं काय आहे? वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सूर्यासंदर्भात आणखी थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊ आपण त्याच्या रचनेसंदर्भात. तर पहा सूर्याचे तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचे झोन दिसतील पहा. आता मी जे टेम्परेचर सांगितलं तुम्हाला हे फक्त त्याच्या पृष्ठभागाचं सांगितलं, लक्षात आलं का? पण सूर्याचे जर आपण पाहिले तर 4 कोर्स आहेत पहा. पहिला आहे फोटोस्फिअर, जी की एक ओपेक लेअर आहे. त्याच्या आतली जी आहे ती आहे कनेक्टिव्ह झोन. ओके. त्यानंतर आहे रेडिएटिव्ह झोन्स आणि चौथा आहे कोर फ्युजन रिएक्शन. म्हणजे असे एक लहान आपण जर रचना पाहिली सूर्याची तर जसं आपण पृथ्वीच्या केंद्राच्या आत जातो तसं तापमान काय होत जातं? वाढत जातं. तसं सूर्याच्या जसं आपण केंद्राकडे जाऊ तसं त्याचं सुद्धा टेम्परेचर काय होत असतं? इन्क्रीज होत असतं. हे सूर्याचं काय आहे? आणखीन एक वैशिष्ट्य आहे. तर अशा पद्धतीचा हा सूर्य, लक्षात आलं? तर आणि सूर्यामध्ये प्रचंड प्रमाणात काय आहे? गुरुत्वीय बल आहे. बरोबर आहे का? जे 8 ग्रह आहेत, अदर काही कॉमेट्स असतील, उपग्रह असतील, बटुग्रह असतील, ही सूर्याची कक्षा सोडून जातात का? नाही. जसं एखाद्या मूलद्रव्यामध्ये इलेक्ट्रॉन हे विशिष्ट न्यूक्लियसच्या सभोवताली विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे, तसं सूर्याचं ग्रॅव्हिटेशनल पॉवर हे इतर ग्रहावर असतं. आणि म्हणून इतर ग्रह सूर्याची कक्षा सोडून जातात का? नाही. विशिष्ट कक्षेमध्ये हे ग्रह फिरत असतात. तर टप्प्याटप्प्याने आपण सर्व ग्रहांची माहिती सुद्धा घेणार आहोत.